राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टीका टिप्पणी अजूनही सुरू आहे। या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। अजित पर्व संपणार नाही, रोहित पवार यांचा सुनील तटकरे यांना टोला। महाराष्ट्रात सुनेत्रा पर्व सुरू। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या घोषणेवेळी तटकरेंनी वक्तव्य केलं होतं। महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले। अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे। 4 लोक आमदारांना नेत्यांपासून दूर ठेवतायत, हे व्हिडिओतनं दिसलं। कालच्या पत्रकार परिषदेत झालेल्या गोंधळावरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार सक्षम महिला त्या पत्रकार परिषदेला सामोरं जाऊ शकतात। कुणाला वाटत असेल की त्यांना कंट्रोल करता येईल तर ते भ्रमात। या 4 नेत्यांनी सांभाळून राहा इतकंच सांगायचंय। पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना बोलू न दिल्याच्या मुद्द्यावरनं रोहित पवार यांचा निशाणा। सुनेत्रा काकिया सक्षम महिला आहेत, प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात। जर कोणाला वाटत असेल दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल तर ते भ्रमात आहेत। त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा। विलिनीकरणावरती सारखं कोण बोलतंय? दादांच्या पक्षातील 4 लोक विषयाला जिवंत ठेवतायत, शिवाय त्यांचं महत्व दिसत नाही। रोहित पवारांचा टोला। मध्ये विलिनीकरण हे शब्द आम्ही जास्त वापरले का त्यांनी जास्त वापरले? अजितदादा पक्षाचे जे कोणी 4 जे लोक आहेत त्यांनी काय केलंय तर त्यांनी फक्त हे विषयाला जिवंत ठेवलेलं आहे का, याच्याशिवाय त्यांचं महत्व तिथं दिसत नाही। रोहित पवारांना फक्त स्टंटबाजी करायची आहे। धनंजय मुंडेंची टीका। तर विलिनीकरणाची चर्चा करताना घाई नव्हती का झाली? सत्तेत आहात तर किमान FIR साठी तरी मदत करा। रोहित पवारांचा पलटवार। ज्यांना जी पद्धतीची FIR पाहिजे आणि त्यांना FIR नाही करायची, त्यांना फक्त स्टंट करायचं आहे, त्यांना न्यूज किल करायची आहे, त्यांना फक्त एवढंच दाखवायचं आहे की आम्ही बघा हे कशा गोष्टी करतो। पण माझं त्यांना असं सांगणं आहे की आम्हालाही बोलायला लावू नका। दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळा गेला की काय? आता एक चांडाळ चौकडी कार्यरत झाली। काल सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत बोलायला देखील या चांडाळ चौकडीनं संधी दिली नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लमांडेंची टीका। दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळाच गेला की काय, अशा पद्धतीने एक चांडाळ चौकडी कार्यरत झाली। सुनेत्रा वहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या निवड झाली। त्या निवडीनंतर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांना बोलायला संधी या चांडाळ चौकडीने दिली नाही। रोहित पवारांनी भाजपच्या नेत्यांवर बोलू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। रोहित पवारांचं बोलणं आमचं मन दुखावणारं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मला वाटतं रोहित पवारजींनी किमान असं बोलू नये। इतर कोणाबद्दल बोलले तर मला माहिती नाही, पण भाजपाच्या नेत्याबद्दल त्यांनी असं बोलणे हे म्हणजे आमच्या हृदयाला दुखवण्यासारखं आहे। विलिनीकरणाच्या चर्चांवरनं आम्हाला कुणावरती टीका करायची नाही, धोरण आणि भूमिका ठरलेली होती। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर काही गोष्टींमध्ये तारतम्य बाळगून बोला, शिंदेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला।